पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। या 8 जिल्ह्यांमध्ये पीक विमा आता मिळणार नाही, तुम्ही वाट बघू नका असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। मुख्यमंत्र्यांनी अपात्र केलेल्या 6 प्रकारच्या शेतकऱ्यांची माहिती या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आता दिली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पीक विम्याची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। मुख्यमंत्र्यांनी आता लिस्ट सांगितल्या। या लिस्टमध्ये जवळपास 5 ते 6 प्रकारच्या शेतकऱ्यांना हा पीक विमा या ठिकाणी देणार नसल्याचं सांगण्यात आले। यामध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश आहे। या 8 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतील त्यांना पीक विमा या ठिकाणी जमा करणार नाही। अपात्र पीक विम्याची यादी या ठिकाणी आता 8 जिल्ह्यांची जाहीर आता सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे। आता प्रत्येक शेतकऱ्याला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की शेतकऱ्यांना अपात्र का केलं जाणार आहे। तर बघा, याचं कारण सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी आता सांगितलंय। 2022 च्या वेळी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता तर तो चुकीच्या मार्गाने पीक विमा भरला होता। त्यानंतर 2023 असेल, 2024 असेल, तर त्यावेळी सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा चुकीच्या पद्धतीने भरला होता आणि त्यामुळेच सरकारच्या माध्यमातून गेल्या महिन्याभरापासून ही चौकशी सुरू करण्यात आली होती। केंद्र सरकारच्या माध्यमातून आता पीक विमा गेल्या महिन्याच्या पाठीमागे मंजूर करण्यात आला होता, परंतु महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर करण्यात अजून पण आलेलं नाही। त्याचं कारण सुद्धा कृषी मंत्र्यांकडून तसेच मुख्यमंत्री साहेबांकडून सांगण्यात आले की 2022 असेल, त्यानंतर 2023 असेल, त्यानंतर 2024 असेल, गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठा पीक विम्यामध्ये घोटाळा झाल्याचं आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे या 8 जिल्ह्यांमध्ये आता पीक विमा सोडला जाणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आले। आता बघा शेतकरी मित्रांनो, 8 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही असं सांगण्यात आले। तुम्ही या 8 जिल्ह्यांमध्ये राहत असाल शेतकरी मित्रांनो, तर पीक विम्याची वाट बघू नका असं या ठिकाणी सांगण्यात आले। त्यामुळे कोणकोणते 8 जिल्हे आहेत, तुमचा जिल्हा या 8 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का? आणि जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला पीक विमा आता या ठिकाणी मिळणार नाही। यासाठी तुम्हाला एक अर्ज करायचा आहे। अर्ज केल्यानंतर सरकारला या अर्जामधून असं समजून येईल की तुम्ही नुकसानग्रस्त भागातील शेतकरी आहात असं या ठिकाणी तुमच्या अर्जामधून त्या ठिकाणी सरकार समजून घेईल। कारण या 8 जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त घोटाळा झाल्याचं सरकारच्या माध्यमातून आता उघडकीस झालंय। त्यामुळे जर या 8 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला तातडीने कृषी विभागाला एक अर्ज सुद्धा या ठिकाणी आता करावा लागणार आहे। जर तो अर्ज तुम्ही केला तर सरकारला समजून येईल की तुम्ही 2022 ला, 2023 ला, 2024 ला खरंच नुकसान झालेल्या पीक विमा भरलेल्या जर तुम्ही शेतकरी आहात असं सरकारला त्या ठिकाणी अर्ज भरल्यानंतर आता समजून या ठिकाणी येणार आहे आणि लगेच तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पीक विमा सुद्धा मंजूर करण्यात येईल। त्यामुळे कोणकोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये पीक विमा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिला जाणार नाही याची एक अपात्र यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। गेल्या 3 महिन्यापासून पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होत आहे। बघा, गेल्या 3 दिवसापासून त्या ठिकाणी आता पीक विमा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होत आहे। सरकारने सांगितलं आहे की पीक विमा जमा होण्यासाठी थोडा टाइम लागत आहे। त्याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलंय की बँकांचा सर्व्हर डाऊन आहे, तसेच पीक विमा पहिला सरसकट त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिला त्या ठिकाणी जमा होत होता, परंतु आता नियम बदललाय। आता डीबीटीच्या माध्यमातून पीक विमा सोडला गेलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त वेळ त्या ठिकाणी वाट पाहावी लागत आहे असं या ठिकाणी सांगण्यात आले। त्यामुळे तुम्हाला पीक विमा मिळणार आहे, परंतु या 8 जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर मात्र तुम्हाला पीक विमा मिळणार नाही। जर या 8 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला तातडीने एक अर्ज भरावा लागणार आहे। तर तो कोणता अर्ज आहे नक्की बघा। आता बघा, 8 जिल्ह्यांमध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर या ठिकाणी कृषी विभागाला तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। हा अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे, अर्ज कुठे मिळतो हे सुद्धा तुम्हाला आता प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालाच असेल। तर तो अर्ज कसा भरायचा हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता मी पुढे सांगणार आहे। हा अर्ज कुठे मिळतो ते सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण शेतकरी मित्रांनो, असं होतं, तुम्ही रोज अनेक सोशल मीडियावर दररोज व्हिडिओ पाहत असता, आज पीक विम्याचे पैसे येतील, उद्या पीक विम्याचे पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या पसरलेल्या असतात। परंतु अनेक शेतकरी वाट बघून पीक विम्याचे थकलेले असतात, परंतु त्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा झालेला नसतो। मग त्याच वेळी ठामपणे कारण काय त्या ठिकाणी कोण सांगत नसतं।
पीक विमा बँकेमध्ये का जमा होत नाही याचं ठामपणे कारण कोण सांगत नाही। त्यामुळे तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत खास करून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलाय। तुम्हाला अजून पीक विमा जर जमा झालेला नसेल तर तुमचा जिल्हा सरकारने अपात्र केलेल्या 8 जिल्ह्यांच्या यादीमध्ये सरकारने गेलेला आहे का ठेवलेला आहे का नक्की बघा। आता बघा, पहिल्यांदा आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत की या 8 जिल्ह्यांमध्ये जवळपास 8 लाख शेतकरी आता अपात्र केल्याचं सांगण्यात आले। मग या 8 लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तुमचा नंबर आहे की काय? कोणत्या 5 ते 6 प्रकारच्या शेतकऱ्यांना यामधून आता अपात्र या ठिकाणी केलं जाणार आहे? तुम्हाला जर पीक विमा या ठिकाणी मिळाला नसेल तर तुम्ही इथे लक्षपूर्वक आता बघायचं आहे। आपण पहिल्यांदा पाहूया कोणत्या 5 ते 6 प्रकारच्या शेतकऱ्यांना आता या ठिकाणी आता अपात्र केलं जाणार आहे। त्यानंतर पाहूया कोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना आता अपात्र या ठिकाणी केलं जाणार आहे। आणि त्यानंतर आता बघा, दुसरा टप्पा पीक विम्याचा वाटप या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू झालंय। त्यामुळे याचा लाभ तुम्हाला 8 जिल्ह्यांमध्ये तुम्ही असाल तर लाभ तुम्हाला मिळणार नाही। मग या 8 जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी राहत असतील त्यांना कोणता अर्ज कृषी विभागाला भरावा लागणार आहे, जेणेकरून सरकारला हे समजेल की खरंच तुम्ही 2022 चे 2023 चे 2024 चे हे गोरगरीब आणि गरजू शेतकरी आहात आणि नुकसानग्रस्त शेतकरी आहात असं सरकारला अर्ज भरल्यानंतर समजून येईल। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये आता हा पीक विमा सरकारकडून त्या ठिकाणी नुकसानग्रस्त तुम्ही आहे आणि अर्ज भरल्यानंतर सरकारला समजला की लगेचच तुमच्या सरकारकडून खात्याकडून त्या ठिकाणी पीक विमा त्या ठिकाणी जमा करण्यात येईल। आता आपण पहिल्यांदा पाहूया कोणत्या 5 ते 6 प्रकारच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पीक विमा यादीमधून अपात्र करण्यात येणार आहे। आता बघा, सर्वात पहिल्यांदा जो प्रकार सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले यामध्ये जवळपास 1.5 लाख शेतकरी आता अपात्र केले जाणार आहेत। म्हणजे या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा करण्यात येणार नाही। त्यामुळे 2022 आता बघा, 2022 ला ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये जेवढी काही नुकसान झालंय ते न लावता बघा, सर्वांनी लक्षात घ्या कोणाला अपात्र करणार आहेत बघा। त्या ठिकाणी ज्या शेतामध्ये म्हणजे तुमचं जे 5 एकर 4 एकर शेत असेल, ज्या शेतामध्ये जेवढं काय तुमचं नुकसान 2022 ला झालं होतं ते न लावता चुकीच्या मार्गाने जर कोरडवाहू शेती सुद्धा त्या ठिकाणी नोंदवली असेल तर शेतामध्ये अजिबात कोणतेही पीक जर त्या ठिकाणी घेतलं नसेल तरी सुद्धा खोट्या पद्धतीने आतून एखाद्या व्यक्तीला आतून पैसे देऊन ज्या शेतकऱ्यांनी खोट्या पद्धतीने पीक विमा 2022 ला भरला असेल तर अशा शेतकऱ्यांना यामधून आता वगळण्यात आलेला आहे। यामध्ये सरकारच्या माध्यमातून 8 जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी राहतात त्यामध्ये 8 लाख शेतकऱ्यांची अपात्र यादी सरकारच्या माध्यमातून आता लावण्यात आल्या। त्यांना पीक विमा देणार नाही, तुम्ही वाट बघू नका असं सांगण्यात आलंय। त्यामुळे तुम्हाला इथून पुढे लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण या 8 जिल्ह्यांमध्ये सुद्धा तुमचा जिल्हा नक्की असू शकतो। त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे लक्षपूर्वक बघायचा आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, या 8 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला नेमकं कोणता अर्ज भरायचा आहे जेणेकरून तुम्ही खरोखर नुकसानग्रस्त शेतकरी आहे असं सरकारला समजून येईल, हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे आता दुसरा बघा शेतकऱ्याचा प्रकार आहे। यामध्ये सरकारला आता चौकशीच्या दरम्यान असं या ठिकाणी आता आढळून आलंय की 2022 ला असेल 2023 ला असेल जो पीक विमा घोटाळा त्या ठिकाणी झाला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांनी चक्क सरकारची त्या ठिकाणी जमीन त्या ठिकाणी गावाला जी प्रत्येक गावाला सरकारची जमीन दिलेली असते तर ती गायरान जमीन सुद्धा आपल्या पीक विम्यामध्ये नोंदवली गेलं असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी उघडकीस आल्याचं पाहायला मिळतंय। तसेच प्रत्येक गावाच्या शेजारी एखाद्या कॅनल असतो पाण्यासाठी, सरकारने नेमलेला कॅनल असतो, तर त्या कॅनलच्या साईडची जमीन सुद्धा या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्यामध्ये नोंदवली गेलं असल्याचं सरकारच्या माध्यमातून चौकशी दरम्यान या ठिकाणी उघडकीस आलं आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या शेतकऱ्यांची एक अपात्र यादी सरकारच्या माध्यमातून आता केली जाणार आहे। यामध्ये जवळपास 8 लाख शेतकरी आता अपात्र करण्यात आलेत। या 8 लाख शेतकऱ्यांमध्ये तुमचा जर नंबर असेल तर तुम्हाला यातून बाहेर कसं पडायचं हे सुद्धा पुढे आता सांगण्यात आले। त्यानंतर 3 नंबरचा प्रकार आहे शेतकऱ्यांचा, तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे। आता बघा, अनेक शेतकऱ्यांची चौकशी केल्यानंतर तिथे या ठिकाणी आता सरकारला आता असं या ठिकाणी सापडलं आहे, त्यामध्ये सरकारी जी रेल्वेची जमीन असते, रोडच्या साईडची सरकारी जमीन असते, तर त्या जमिनीमध्ये अजिबात काही पेरलेलं सुद्धा नसतं। तर त्या ठिकाणची खोटी कागदपत्रे काढून ज्या शेतकऱ्यांनी 2022 ला 2023 ला 2024 ला या ठिकाणी आता पीक विमा भरला असेल तर अशा खोट्या शेतकऱ्यांना हा पीक विमा या ठिकाणी 8 जिल्ह्यांमध्ये दिला जाणार नाही।
आता बघा, या शेतकऱ्यांना हा पीक विमा दिला जाणार नाही असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता स्पष्टपणे शेतकऱ्यांना सांगण्यात आले। जवळपास 8 लाख शेतकरी या 8 जिल्ह्यामधील अपात्र करण्यात आले। आता तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे कोणते 8 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा तुम्हाला मिळणार नाही, तुम्ही वाट बघू नये असं या ठिकाणी सांगण्यात आले। ते 8 जिल्हे आपण लगेच पाहणार आहोत आणि या 8 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा या ठिकाणी नंबर लागत असेल तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कृषी विभागाला एक अर्ज सुद्धा करावा लागणार आहे। हा अर्ज तुम्ही केल्यानंतर 24 तासांच्या आतमध्ये खात्यामध्ये तुमचा पीक विमा आहे असा तुमच्या खात्यावरती या ठिकाणी मंजूर करण्यात येईल। कारण हा अर्ज भरल्यानंतर सरकारच्या असं लक्षात येईल की खरंच तुम्ही नुकसानग्रस्त भागातील शेतकरी आहात, मग तुमचे कागदपत्रांची चेकिंग सरकारच्या माध्यमातून लगेच करण्यात येईल आणि लगेच तुमच्या खात्यावरती हा पीक विमा ट्रान्सफर करण्यात येईल। आता बघा, हे 8 जिल्हे कोणकोणते आहेत, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का? बघा, पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल आणि जर हा व्हिडिओ बीड जिल्ह्यातून पाहत असाल तर या जिल्ह्यामध्ये खूप मोठा घोटाळा झाल्याची बातमी तुम्ही सुद्धा नक्कीच ऐकली असणार। त्यामुळे या जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत तर तुम्हाला अजून पण पीक विमा मिळाला त्या ठिकाणी नसेल किंवा त्या ठिकाणी कमी मिळाला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, नेमकं तुमच्या खात्यावरती पीक विमा लगेच येण्यासाठी कोणता अर्ज त्या ठिकाणी कृषी विभागाला या ठिकाणी भरून द्यायचा आहे, जेणेकरून सरकारला समजून येईल की तुम्ही खरंच गोरगरीब शेतकरी आहात, त्या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकरी आहात असं समजून येईल। आता बघा, बीड जिल्ह्यातील खरंच तुम्ही नुकसानग्रस्त शेतकरी आहात असं सरकारला लक्षात येईल। आता बघा, पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे जालना आणि नांदेड। आता बघा, या 2 जिल्ह्यातील जवळपास 1.5 लाख शेतकरी आता अपात्र या ठिकाणी करण्याचं सरकारच्या माध्यमातून आता ठरवण्यात आलंय। जर तुम्हाला पीक विमा या ठिकाणी मिळाला नसेल तर या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचे आता पीक विमा यामध्ये घोटाळा झाल्याचं लक्षात आलंय। त्यामुळे सरकारने एक अर्ज सुद्धा तुम्हाला आता करायला सांगितलंय। यामध्ये जर तुम्ही अर्ज केला तर सरकारला तुमच्या कागदपत्रांची चेकिंग करावी लागेल, खरंच तुम्ही गरजू शेतकरी आहात का हे सरकारला तपासावं लागेल, मगच तुम्हाला पीक विमा जमा करण्यात येईल। आता बघा, त्यानंतरचा 4 नंबरचा आणि 5 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे अकोला आणि परभणी। या जिल्ह्यामधील जर तुम्ही शेतकरी असाल तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळाला नाही तर हा पीक विमा त्यांना त्या ठिकाणी मिळाला नाही, तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकरी पीक विमा घोटाळा झाल्याचं सरकारच्या माध्यमातून आता उघडकीस या ठिकाणी आलेलं आहे। जवळपास करोडो रुपयांचं सरकारला या ठिकाणी धोका बसलाय, फसवणूक झाल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे जर तुम्ही अकोला आणि परभणी या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर कोणता अर्ज तुम्हाला कृषी विभागाला भरावा लागणार आहे जेणेकरून लवकरात लवकर पीक विम्याचे पैसे जमा होतील हे सांगणार आहे पुढे तुम्हाला। त्यानंतर आता बघा, पुढचे 6 नंबरचे 7 नंबरचे जिल्हे या ठिकाणी आता तुमच्यासाठी सांगण्यात आले आहेत ते म्हणजे रायगड आणि सिंधुदुर्ग। या जिल्ह्यामध्ये पाऊस काळ खूप मोठ्या प्रमाणात असतो, नुकसान सुद्धा खूप जास्त त्या ठिकाणी झालं होतं। त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान भरपूर झालं होतं, परंतु अनेक शेतकऱ्यांनी जास्त पैसे मिळावेत, चुकीच्या मार्गाने पैसे त्या ठिकाणी मिळावेत म्हणून अर्ज भरला होता। त्या ठिकाणी त्यांना पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला नाही। त्यांनी सुद्धा आता अर्ज कोणता करायचा आहे नक्की या ठिकाणी बघायचा आहे। 7 नंबरचा आणि 8 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे सातारा जिल्हा। या जिल्हा बघा, आता सातारा जिल्हा आहे आणि सोलापूर जिल्हा, या जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी पीक विम्यामध्ये घोटाळा केल्याचं आता या ठिकाणी पाहायला मिळतंय। या ठिकाणी आता लक्षात आलं आहे या 8 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। बघा, तुम्हाला 8 जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे, परंतु चौकशी करूनच तुम्हाला पीक विमा सरकारने देण्याचं ठरवलंय। कारण जे खरंच नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्याच खात्यावरती आता हा पीक विमा गेला पाहिजे असं सरकारचं म्हणणं आहे। त्यामुळे या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळेल, परंतु चौकशी करून मिळेल। यासाठी जर तुम्हाला पीक विमा अजून मिळाला नसेल तर तुम्हाला तुमच्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कृषी विभाग त्या ठिकाणी असतो, त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे। प्रत्येक तालुक्याला सरकारच्या माध्यमातून एक कृषी विभाग या ठिकाणी नेमलेला असतो, त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, तुमचं गाव सांगायचं आहे, तुमची जमीन सांगायचं आहे, तुमचा 7/12 वगैरे कागदपत्र पीक विम्याचे घेऊन जायचं आहे। त्यांना सांगायचं आहे आम्हाला 2022ला 23ला 24ला पीक विमा आम्ही भरलेला होता, परंतु तो आम्हाला मिळालेला नाही। सविस्तरपणे नेमकं काय करायचं आहे, कोणता अर्ज भरायचा आहे, नेमकं तुम्ही खरोखर नुकसानग्रस्त शेतकरी आहात का याची सविस्तर अपडेट तुम्हाला या ठिकाणी नक्कीच देतील। आणि खरंच तुम्ही गोरगरीब आणि गरजू शेतकरी असाल, नुकसानग्रस्त शेतकरी असाल
तर तुमचं खरंच नुकसान 2022ला 23ला 24ला झालं असेल तर खरोखर तुम्हाला पीक विमा 3 वर्षाचा ते त्या ठिकाणी जमा करण्यात येतील। त्यांनी अर्ज तुम्हाला कसा भरायचा, काय नुकसान झाले व्यवस्थित विचारतील आणि तुम्हाला नक्कीच पीक विमा या ठिकाणी ते देतील। आता बघा, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।